माननीय पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी अंमली पदार्थ तस्करी, विक्री, वाटप व वितरण करणाऱ्या इसमांवर कारवाई करण्यासाठी त्यांचा अधीनस्थ स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचं विशेष पथक स्थापन करण्यात आलं। त्या अनुषंगाने दिनांक 17 मार्च 2025 रोजी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकामधील पोलीस हेड कॉन्स्टेबल आमसिद्धा खोत, पोलीस हेड कॉन्स्टेबल संकेत मगदूम यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली आहे। इसम नामे अमीर मुसा जमादार, राहणार हनुमाननगर, सांगली हा संजय नगर मधील मंगळवार बाजार येथे असलेल्या महानगरपालिकेच्या गाळ्यासमोर तयार गांजा माल विक्रीकरिता घेऊन येणार आहे। नमूद पथक मिळालेल्या बातमीप्रमाणे मंगळवार बाजार येथील महानगरपालिकेच्या गाळ्याच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत दुधाळ कॉर्नर तसेच महानगरपालिकेच्या गाळ्याच्या समोरील बाजूस सापळा लावून थांबले असता एक इसम वायरची पिशवी पाठीवर टाकून महानगरपालिकेच्या व्यापारी संकुलमधील गाळ्याच्या मोकळ्या जागेत संशयितरित्या दिसला। त्याच्या बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत व पथकाने सदर इसमास पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचं नाव व गाव विचारलं। त्याने त्याचं नाव अमीर मुसा जमादार, वय वर्ष 32, राहणार पहिली गल्ली, हनुमाननगर, सांगली असं सांगितलं। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास मिळालेल्या बातमीची हकीकत सांगून त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळून पंचासमक्ष अंगझडती घेतली असता त्याच्या कब्जातील पिशवीमध्ये तयार गांजा माल मिळून आला। सदर गांजा मालाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी त्यास विश्वासात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदरचा गांजा माल त्याचा मित्र सलमान कमरुद्दीन मुल्ला, राहणार कनवाड, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर याने विक्री करण्याकरिता दिला असल्याचं सांगितलं। लागली सदर आरोपी व गांजा माल सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांनी पंचासमक्ष जप्त केला। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील तपासाकामी संजयनगर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आला। याबाबत वरील प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला। पुढील तपास संजयनगर पोलीस ठाणे करीत आहे।